कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। डिगोळच्या रेणुका देवीच्या दर्शनासाठी राज्यातून मोठी गर्दी। सोनपेठ तालुक्यातील डिगोळी येथील रेणुका माता देवीच्या शारदीय नवरात्री उत्सवात गुरुवार दिनांक 22 सप्टेंबर पासून प्रारंभ झाला असून हा नवरात्री उत्सव पुढे दिनांक 2 ऑक्टोबर दसऱ्यापर्यंत सुरू राहणार आहे। या उत्सवात समितीच्या गाण्याचे कार्यक्रम तसेच दररोज महाप्रसाद व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सोनपेठ तालुक्यातील डिगोळी येथील रेणुका माता मंदिरातील शारदीय नवरात्री प्रारंभ झाला असून यावेळी या उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। डिगोळी येथे रेणुका माते मंदिर सोनपेठपासून परळीकडे मंदिराच्या सुशोभीकरणासाठी कमिटीतर्फे सदैव प्रयत्न करण्यात येत आहेत। मंदिरावर विद्युत रोषणाई सर्वत्र झगमगताना दिसत असून भाविकांच्या दर्शनासाठी लावली आहे। सोनपेठ तालुक्यात जिल्हाभरातून व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात। मागील काही वर्षांपासून नवरात्री उत्सवात दर्शनासाठी येणारे भाविक भक्तांसाठी अन्नछत्र सुरू आहे। दररोज वेगवेगळे अन्नदाताकडून अन्नदानाची 10 दिवस अखंड सेवा सुरू असते। देवीच्या समोर 2 कल्लोळ असून पूर्वीच्या काळी देवीच्या मंदिरासमोर पाण्याची सुविधा नसल्याने अनेक भाविक तसेच शाळा विद्यालयातील सहली दर्शनासाठी येताना भाजी भाकरी घेऊन येत व दर्शनानंतर देवीच्या समोर बसून जेवण केल्यानंतर या कल्लोळातील पाणी पिऊन तृप्त होत असतात। परंतु सध्या देवीच्या समोर पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आता या कल्लोळातील पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाले आहे। या देवी मंदिराची स्थापना इसवी सन 1600 मध्ये रामदास स्वामी यांनी केली। या ठिकाणी मोठ्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे। अनेक वर्ष व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे। निजाम कालखंडापासून देवी मंदिराची देखभाल बिघडी येथील देशमुख घराणे करत असून आजही विजयकुमार देशमुख, रमाकांत देशमुख, अण्णासाहेब देशमुख यांना आरती व पूजा श्रीलंकांचा मान कायम आहे। या ठिकाणी अंबादास पुजारी, वैभव पुजारी, गावातील युवा तरुण नागनाथ शिंगाळे, सतीश पारेकर, कानिक अन्नपूर्णे, श्याम काथवटे, माजी सरपंच गोकुळदादा आरबाड, शरद मुळी, वैभव मोडीवाले यांच्यासह संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्यातून हा महोत्सव साजरा केला जातो।